थांब, कृपया हा व्हिडिओ स्किप करू नकोस, कारण ही एक चूक 10वीला इंग्लिश पेपरमध्ये थेट 15 ते 20 मार्क्स घालवते. आणि वाईट गोष्ट काय माहिती आहे? हुशार विद्यार्थीसुद्धा ही चूक करतात. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला नाहीस तर एक्झाम हॉलमध्ये तुला नक्कीच पश्चाताप होईल. त्यामुळे जर तुला तुझे 15 ते 20 मार्क्स वाचवायचे असतील तर तू हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहशील. टॉपर स्टुडंटला इंग्लिश विषय सोपा वाटतो, म्हणून ते या विषयासाठी केअरलेस होतात. परंतु अवरेज विद्यार्थ्यांना सुद्धा या विषयाची भीती वाटत असते आणि त्यामुळेच ते या विषयाचा अभ्यास करत नाहीत. आणि एक्झामिनर इथेच मार्क्स कापतो, कारण ते विद्यार्थी ज्या 7 चुका करतात त्या आता मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. त्यातली पहिली चूक आहे प्रेझेंटेशन व्यवस्थित नसणं. उत्तर बरोबर असलं तरी हँडरायटिंग वाईट असेल आणि मार्जिन नसेल तर एक्झामिनरचा मूड तिथेच ऑफ होतो. आणि हो, मूड ऑफ म्हणजेच तुमचे मार्क्स डायरेक्ट कट होतात. दुसरी आणि महत्त्वाची चूक आहे ती म्हणजेच चुकीचा फॉर्मॅट. कारण एक्झामिनरने फॉर्मॅटसाठी वेगळे मार्क्स काढून ठेवलेले असतात आणि जर लेटरमध्ये ॲड्रेस चुकला किंवा रिपोर्टमध्ये हेडिंग नसेल तर एक्झामिनर फॉर्मॅटचे मार्क्स तिथेच कापतो. कारण फॉर्मॅट चुकला याचाच अर्थ तुझे मार्क्स गेले म्हणून समज. तिसरी आणि महत्त्वाची चूक आहे ग्रामरची भीती वाटणं. कारण ज्या ठिकाणी मोठे उत्तर लिहायचे असतात तिथे तुला असं वाटत असतं की या ठिकाणी आपल्याला मोठे मोठे वाक्य वापरावे लागतील आणि त्यामुळेच तू ते उत्तर लिहिणं टाळतो. परंतु ऐक, परफेक्ट ग्रामर नकोच आहे. सिंपल सेंटेन्स वापर, पण रिकामा मात्र सोडू नकोस, कारण ब्लँक आन्सर म्हणजेच 0 मार्क. चौथी आणि महत्त्वाची चूक म्हणजेच बिग वर्ड्स टाकायचा हट्ट. आणि त्यामुळं काय होतं तर स्पेलिंग चुकते. आणि स्पेलिंग चुकली म्हणजेच पुढे काय लिहावं ते मात्र आपल्याला कळत नाही आणि तिथेच गोंधळ उडतो. त्यामुळं सिंपल इंग्लिश वापर जर तुला तुझे मार्क्स वाचवायचे असतील तर. ही चूक मात्र 90% विद्यार्थी करतात, ते म्हणजे टाईम मॅनेज न करणं. टाईम मॅनेजमेंट फक्त 10% मुलांनाच जमतं, कारण त्यांनी वर्षभर क्वेश्चन पेपर सोडवले असतात आणि त्यामुळे त्यांना माहिती असतं की कोणत्या क्वेश्चनला किती वेळ द्यावा. परंतु ज्या 90% विद्यार्थ्यांना हे माहिती नसतं ते विद्यार्थी काय करतात तर पहिल्या सोप्या आणि कमी मार्क्स असणाऱ्या क्वेश्चनला जास्त वेळ देतात आणि त्यामुळं काय होतं, शेवटच्या जास्त मार्क्स असणाऱ्या क्वेश्चनचं आन्सर मात्र अर्धवट राहतं. त्यामुळं क्वेश्चन पेपर प्रॅक्टिस कर. त्यामधून तू टाईम मॅनेजमेंट करायला शिकशील, कारण बोर्ड एक्झाममध्ये टाईम म्हणजेच मार्क्स असतात. पुढची आणि 6वी चूक आहे ती म्हणजेच क्वेश्चन नीट न वाचणं. आणि त्यामुळं काय होतं माहिती आहे का, काही प्रश्नांमध्ये एक्सप्लेन विचारलं असतं आणि तू डिस्क्राईब लिहितोस. त्यामुळं तुझ्याबद्दलचा एक्झामिनरचा अप्रोच रॉंग होतो आणि तिथे देखील तुझे मार्क्स कमी होतात. पुढची आणि सर्वात महत्त्वाची चूक आहे ती म्हणजेच ओव्हर कॉन्फिडन्स, जी की टॉपर विद्यार्थ्यांमध्ये जास्त असते. कारण ते काय करतात, इंग्लिश विषयाला इझी समजतात आणि त्यामुळंच ते त्याकडे दुर्लक्ष करतात आणि म्हणूनच काय होतं तर त्यांचे मार्क्स इथे कमी होतात. हा व्हिडिओ तू इथपर्यंत पाहिलास म्हणजेच तू इतर विद्यार्थ्यांपेक्षा आधीच 10 पावले पुढे आहेस. आता कमेंटमध्ये लिही इंग्लिश रेडी आणि हा व्हिडिओ तुझ्या सगळ्या मित्रांना पाठव, कारण या चुका सगळेच करत असतात परंतु त्या कुणाच्या लक्षात येत नसतात. आणि आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब कर, कारण पुढचा व्हिडिओ एक्झॅक्ट आन्सर रायटिंगवर असणार आहे, जो की तुझ्या खूप कामाचा असेल.